नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील अखातवाडे येथे धक्कादायक घटना समोर आली आहे। शेतकरी दाम्पत्याला मटणाच्या जेवणानंतर अचानक त्रास सुरू झाला। यात पत्नीचा मृत्यू झाला असून पतीची प्रकृती गंभीर आहे। अखातवाडे गावाजवळ शेतात राहणारे 78 वर्षीय शेतकरी शांताराम नानाजी ह्याळीज आणि त्यांच्या 68 वर्षीय पत्नी द्वारकाबाई शांताराम ह्याळीज यांनी शनिवार दिनांक 27 दिवसभर शेतात काम केल्यानंतर कुटुंबासोबत मटणाचे जेवण केले। पोलिसांच्या नोंदीनुसार जेवणानंतर त्यांनी दहीही खाल्ले होते। जेवणानंतर काही वेळातच दोघांची प्रकृती अचानक बिघडली। मुलगा आधार ह्याळीज याने तातडीने दोघांना नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। मात्र उपचारादरम्यान द्वारकाबाई ह्याळीज यांची प्रकृती खालावली आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। दरम्यान शांताराम ह्याळीज यांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। ते सध्या ICUमध्ये उपचार घेत आहेत। द्वारकाबाई यांचे शवविच्छेदन नामपूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले। त्यानंतर अखातवाडे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पश्चात पती, 2 मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे। घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून तपास सुरू आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार विषबाधेचा नेमका स्रोत अद्याप स्पष्ट झालेला नाही। आवश्यक नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। प्रतिनिधी निलेश शेकोकार।